अजून माझ्याकडून प्रश्न असेल, मी बघितलं आज पण मैदानामध्ये ती काही गाडी झाली, तिथे डन टोपटले गेले. खूप साऱ्या चुरशीच्या लढती मला वाटतं तुम्ही पण केल्यात. असं काही तुम्ही केलंय का आतापर्यंत, म्हणजे असं डन टोपटायचं? आजपर्यंत आम्ही आहे ना सुंदर अशी गाडी पळाली मित्रांनो, दाबर बापसेकरांचा प्रधान. आणि प्रधान सोबत आज कुठला बैल पळाला आपण बघूया. छान गती लागली. माझ्या चॅनलवर संध्याकाळी रील पण पडणार आहे. अंतर पण खूप झाला. सोमनाथ शेठ आहेत. काय बोला सोमनाथ शेठ, नमस्कार. 2 गुलाल झालेत. हो, आज आमचे 2 गुलाल झाले. एक छोट्या गाडीचा गुलाल झाला छावाच्या, आणि नंतर प्रधान आणि पुष्पाच्या गाडीचा. बरोबर. आता या गाडीविषयी माहिती द्या ना मला. कुठली गाडी? ही गाडी आपण पुष्प आपल्या मित्राचाच आहे, सुधीर राऊत म्हणून आपले गुलेवाडीचे मित्र आहेत, त्यांचा पुष्प आहे. आणि आपलं प्रधान तर तुम्ही ओळखतात. तर का आम्ही 2-3 दिवसा अगोदरच नियोजन केलेलं. ॲक्च्युली आम्हाला 8 तारखेचं नियोजन करायचं आहे. त्या हिशोबाने सुधीरदादांना फोन केला मी की आपल्याला असं असं नियोजन करायचं आहे, तर आपल्याला एकदा गाडी पळवून बघायची आहे. गाडी आज चांगलासा स्पीड लागला गाडीला. आता बघूयात की 8 तारखेला हीच गाडी पळवायची किंवा दुसरं कोणतं नियोजन करायचं. बरोबर, म्हणजे त्याच्यावर ठरवलं जाईल. पण पुष्पा आणि प्रधान म्हणजे नियोजन किती दिवस अगोदर झाला होता? एक 8 दिवस अगोदरपासून नियोजन, म्हणजे जवळजवळ 10 दिवस अगोदर नियोजन झालेलं. पण सुधीरदादांना त्याविषयी फोन केला मी, तर त्यांचं तिकडे घोडाबैलामध्ये एक शर्यत होती. मग ते बोलले की आपण नियोजन पुढे, म्हणजे आमचं नियोजन ॲक्च्युली 25 तारखेला होत होतं. 25 तारखेचं आम्ही नियोजन कॅन्सल करून 29 तारखेचं नियोजन केलं. बरोबर. आणि गाडी कोणी पळवली? गाडी आमचा घरचा ड्रायव्हर, स्वतः मालक बबलू चाचा, मुंबईवाला. मला वाटतं उभं राहून आला तो. उभा राहून आला. गाडीला स्पीड अतिशय सुंदर लागला हे. आणि बघणाऱ्याने म्हणजे रस्त्यात आम्ही चालवत होतो तेव्हा सगळेजण सांगत होते की गाडीला चांगला स्पीड लागलाय. आणि पुष्पा पहिल्यांदाच मुंबईमध्ये पाहायला, आपण पब्लिकला एकदम ठाम पाहायला. बरोबर. आणि चांगलंच गती लागली गाडी. बरोबर. आता सांगितलं सर्व लोकांनी, म्हणजे बघितली ना, म्हणजे दिवसाच्या मध्ये उजेरामध्ये गाडी झाली, म्हणजे या अशा गाड्या उजेरामध्ये व्हायला पाहिजेत काय? हो, नक्कीच. आजचं नियोजन एकदमच म्हणजे अतिशय सुंदर आहे आजचं नियोजन म्हटलं तर. कारण दिवसा उजेडीत आता जवळजवळ संपल्या गाड्या. 1-2 गाडी राहिली असेल. झाले, संपल्या गाड्या संपल्या. 6:30 वाजता गाडी संपल्या आणि 150+ गाड्या पळून झाल्या. बघा, म्हणजे आजचं नियोजन अतिशय उत्तम होतं. व्हीआयपीची लाईन नव्हती, काय नाही. कोणी मधून गाड्या घुसवल्या नाही. नेहमी सगळ्यांची ओरड काय असते की मधून गाड्या घुसवतात. पण आज पप्पूदा, त्याच्यानंतर प्रवीण शेठ, योगेश शेठ यांनी अतिशय सुंदर नियोजन केलं आहे. एकही गाडी मधून घुसताना, कारण मी आता जवळजवळ 2 ते 3 तास खाली होतो, पण एकही गाडी मधून घुसताना दिसली नाही. म्हणजे असं नियोजन जर सगळ्या मैदानांमध्ये केलं तर आपल्याला ही जी रात्री ग्रुपवर ओरड होते ती ओरड होणार नाही कुठेच. म्हणजे कुठेतरी तो पण थांबल मुद्दा. हो, तो मुद्दा म्हणजे दररोज तोच मुद्दा असतो. जवळजवळ मैदान झालं की संध्याकाळी तेच असतं. मोठ्या गाड्या मालकांनी गाड्या मधून घुसवल्या, व्हीआयपी एंट्री दिली, हे ते. पण जर असं नियोजन असेल तर जी ओरड, म्हणजे जी चावचीव असते, म्हटलं तर आपल्या गावठी भाषेमध्ये चावचीव असते ग्रुपवरती, बंद होईल कुठे. बरोबर. आता तुम्ही सांगितलं की नियोजन खूप आधीच चालू होता. कुठं पळताना बघितलेलं तुम्ही पुष्पाला? पुष्पाला ॲक्च्युली आमचा जो गोकुळ आहे तो गोकुळ त्यांच्याकडनंच घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर दादांनी गोकुळ आणल्यानंतर हा पुष्पा घेतला. आणि बोलणं झालं, दादा बोलतात की जसं आपलं म्हणजे त्या गोकुळचं तिकडे नाव कृष्णा होतं. दादा बोलतात का कृष्णा तसंच पळत होतं आपल्या इथे, तसाच पुष्पा पण पळतोय. आपला गोकुळ कुठेतरी थोडाफार पायामध्ये तो पहिला प्रॉब्लेम झालेला, आता पायाचा प्रॉब्लेम क्लिअर झाला आहे. पण थोडा रिवर्स असल्यामुळं, 1 नंबरचा बैल रिवर्स असल्यामुळं आम्ही त्याला काही मैदानात आणत नाही. तो दादांच्या घरीच आहे. आता दादा जेव्हा त्याला रुटीनला आणतील तेव्हा आम्ही इकडे घेऊन येऊ. दादा बोलले की तुम्हाला बैल नाही तर मग आपण पुष्पा पळवू दे. बरोबर. आता तुम्ही सांगितलं की 1 नंबरचा बैल, पण मला वाटतं आताच्या गाडीला प्रधानला पण 1 नंबरमध्ये मोजला जातोय आताच्या गाडा मालकांकडून, कारण पळतोय तसा. हो, नक्कीच. का मागच्या सीझनला जसं पहिल्या वर्षी 2024 आम्हाला आपल्या मोठ्या गोकुळने जसं 1 नंबरमध्ये ठेवलं, त्याच्यानंतर छोट्या गोकुळने 1 नंबरमध्ये ठेवलं, तसं यावर्षी प्रधान आपल्याला 1 नंबरमध्ये, म्हणजे जिथनं स्टार्ट झाले तिथून 1 नंबरमध्येच आपण खेळतो. म्हणजे मुंबईमधली जी गिनी चुनी बैल आहेत त्याच्यामध्ये एक प्रधान मोठा जातो. बरोबर. आणि कुठेतरी मला वाटतं पाठी छावा पण तयार होतोय. हो, छावा तयार होतोय. आणि नक्कीच तो यांच्या पायावर पाऊल देऊन पुढच्या सीझनला तो 1 नंबरमध्ये कुठेतरी खेळताना दिसेल. बरोबर. म्हणजे काय कर्म काय करावं बघा. आता तुम्ही मला वाटतं एकामागे 1 नंबरला बैल आणतात. बरेचसेच गाडा मालक, अनुभवी गाडा मालक असं बोलून गेलं की फक्त एकच बैल दावणीला होतं, त्याच्यानंतर बैल नव्हतं. असं काय नाही, नियत साफ ठेवली. प्रत्येकाच्या बैलाचं जर चांगलं चिंतलं ना तर आपल्या दावणीला नक्कीच 1 नंबरचा बैल निर्माण होतो. कारण तुम्ही आता प्रत्यक्ष तुम्ही साक्षीदार आहात. बरोबर आहे की 2023ला मी खेळ चालू केला. 24ला आमच्याकडे 1 नंबरचा बैल आला गोकुळ. दुसऱ्या वर्षी दुसरा छोटा गोकुळ आला. तिसऱ्या वर्षी आम्ही 3 वर्षाचा खेळ आहे, पण 3 वर्ष आम्ही 1 नंबरमध्येच खेळतोय. फक्त नियत साफ असली आणि कर्म जर साफ ठेवले ना, कोणाच्या बाबतीत काहीच वाईट चिंतलं नाही तर नक्कीच आपण 1 नंबर. असं काहीच विषय नाही की 1 नंबरचा बैल तयार होत नाही. नियत साफ ठेवा, 100% बैल 1 नंबरचा. बरोबर. अजून एक आवर्जून मी प्रश्न घेईन. दोन्ही एक मापाची बैला बघा. सुरुवातीला मोठ्या गाड्या, मोठी बैलं पळायची, ती गाडी बघायला आवडायची. पण आताच्या गाडीला ना दोन्ही एक मापाची छोटी बैलं पळतात ना, कुठेतरी नाजूक स्थिती असते, बघण्यासाठी खूप छान वाटतं. काय बोला? हो, एका मापाची जर लेवलची बैलं असतील
तर आता तुम्हाला एक आजचं उदाहरण सांगतो. जी आपली छोटी गाडी आहे, जवळजवळ आम्ही आज इथल्या मैदानातल्या सगळ्यात म्हणजे ज्या जमून विचारून जमतात गाड्या, त्या जवळजवळ सगळ्यात विचारून झाल्या. पण कारण दोघांचे खांदे दोघांचे एकमेकाला मापाटापाची गाडी असल्यामुळे गाडी जमत नव्हती. मग शेवटी आम्ही त्यांच्यापेक्षा मोठी गाडी बघितली, त्याच्यानंतर मग ती गाडी जमली. एक खांद जर दोघांचे जुळत असतील ना तर नक्कीच गाडीला स्पीड जास्त लागतो. बरोबर आहे. आणि मला वाटतं बोनिवलीचं मैदान आणि गुलालामध्ये नाही राहणार असं काही व्हायला, एखादा कुठल्या मैदानामध्येच गेला असेल. चुकून बोनिवलीचं चुकून असं एखादं मैदान 1-2 मैदान असतील की आम्ही तिथे गुलालात नाही तर बोनिवलीचं मैदान आमच्यासाठी जसं उंबरवेड्याचं मैदान आमच्यासाठी लक्की, तसं बोनिवलीचं मैदान आमच्यासाठी 100% लक्की. बरोबर आहे. आपण प्रधानचा तर कायम घेतो मुद्दा. पुष्पाबद्दल काय बोलायला अजून? पुष्पाचं आता पुष्पा 4 दात आहे, म्हणजे भवितव्य एकदम उज्ज्वल आहे पुष्पाचा. पुष्पाची गती, आजची गती जरी लावली त्याने तर नक्कीच आपण त्याला 1 नंबरमध्ये खेळताना दिसेल कुठेतरी. बरोबर आहे. चला थोडक्यात मी दादांशी बोलतो. आता तुमचं नाव सांगा मला एकदा. माझं नाव हर्षल राजूगड आणि हे आमचे भाऊ संदीप राऊत. बरोबर. आता पुष्पाची माहिती द्या थोडक्यात. दादांनी तर दिली आणि तुमच्या तोंडातून ऐकायला आवडलं पुष्पा आम्ही जेव्हापासून घेतलाय तेव्हापासून आमच्या घोड्यात 1 नंबरमध्ये पळतोय. म्हणजे जेवढे 1 नंबरचे त्यांच्या बरोबर पळतोय आम्ही. नाशिकमध्ये पण 1 नंबरमध्येच आहे आम्ही. मला. बरोबर. म्हणजे हाय तिकडे पण नाव आहे त्याचं. हा, नावच आहे आमचं. पुष्पा म्हटलं का सगळे ओळखतात गुलेवाडीचा पुष्पा. गुलेवाडीचा पुष्पा. हा. आणि मग घोड्यामध्ये काय पब्लिकला पळतंय का आतून? पब्लिकलाच. पब्लिकलाच ना? थांब पब्लिकचा. ठाम पब्लिकाने तर काहीतरी बैला कुठेतरी बैला घोड्याच्या आतून पण पळतात, पण तुम्ही नाही दोन्ही साईड कुठं ना टाका, काही विषय नाही. दोन्ही पण पब्लिकचा आहे, त्याचा ऑलराऊंडर आहे. पण पब्लिक ठामच आहे, चिरणार पब्लिक. आहे म्हणजे त्याचा पण तिकडे दरारा आहे असं हा वाटतं. आहेच. आणि जसं आता निवड केली प्रधान सोबत पळायची, काय वाटलं आज गाडी बघितली तुम्ही पळताना? काय आमच्या सुधीर भाऊंचं शेठचं बोलणं झालं, मग आम्ही आलो बैल घेऊन. बरोबर आहे. आता तुम्ही प्रत्यक्षात तर गाडी नसेल बघितली, तुम्ही खाली असाल, हा. पण ज्यावेळेला तुम्ही गाडी बघाल ना खूप गती लागली, म्हणजे कुठेतरी पाण्यासारखं हा, दृश्य होतं. बोलत होते लोक 2 चाकड्यानी गाडी झाली असं. बघू आता व्हिडिओ बघा ना आम्ही. पहिल्यांदा मुंबईला आलं याच्या आधी पण? नाही, पहिल्यांदाच आलोय. पहिल्यांदा. हा, आणि याचा तो भाऊ माग रायडर. बरोबर. अजून एक रायडर पण घेऊन हा, आला तो होता. पण आणि घेऊन तो पण चावामध्ये पळाला. हा, तो पण म्हणजे आज सोमनाथ शेठ पाटील यांच्या दोन्ही बैलांसोबत तुमची दोन्ही बैल हा, पळाली. संबंध जुने आहेत. काय बोला? जुने संबंध. काय बोला म्हणजे कितीपासून संबंध आहेत? आता गोकुळ पासून आमचे संबंध झाले. 2-1 वर्ष झाले आमचे संबंध. बरोबर. म्हणजे त्यांच्या 4 वर्ष झाली. दावणीला त्यांच्या गोकुल दिला होता बघा. दावण त्यांची चालू आहे. प्रधान आहे. आता त्याच्यानंतर छावा पण तयार होत आहे. गोकुलचा थोडासा बॅटपॅच चालू आहे, तो पण आता लवकरच बरा होतोय. लवकरच त्याचा बी कमबॅक दिसन तुम्हाला गोकुळचा पण. बरोबर. आता तुम्ही थोडक्यात प्रधान विषयी काय बोलाल? प्रधान काय 1 नंबर मध्ये पळतोय मुंबईत, त्याचं नाव आहे. त्याच्यामुळे मग आम्ही 1 नंबर मध्येच खेळलो आज शर्यत. 1 नंबर मध्येच केलं. आता किती दिवस थांबणार आहेत? आज निघणार आहे आम्ही. तुम्ही निघणार आहेत. बरोबर. म्हणजे झाला तर ही गाडी पळेल, नंतर अजून विचार केला जाईल. हा, बघू आता. शक्यतो करून हीच गाडी आम्ही पळवायचा विचार करू. 8 तारखेचं जे कारचं मैदान पडलं शेठ म्हणतील तसं. तसं 8 तारखेला 100% पुष्पा पळताना तुम्हाला मुंबईमध्ये दिसेल आणि ईगल ग्रुप 22-77 नावाने पळताना दिसेल. बरोबर. म्हणजे झालं नियोजन बघा. 8 तारखेसाठी कुठेतरी आजची रिहर्सल होती आणि 8 ती तारखेसाठीच आमचं नियोजन होतं आजचं आणि ते सर्व धर्मसंघटना एकदम सक्सेस झालं. सक्सेस झालं. चला जा आता शेवटचा प्रश्न घेतो. तर आता आपण सोमनाथ शेटकर अजून एक प्रश्न घेऊया बघा. थोडक्यात धक्का लागला बैलाचा याच्या त्याच्या आणि कुठेतरी तो भांडत झाला, म्हणजे कुठेतरी नको व्हायला पाहिजे. आता खेळ खूप चांगला चाललाय, तुम्ही काय बोलाल याच्यावर, मत काय मांडाल? खेळ अक्षरशः आपली जी बैल प्रेमी सेवाभावी संस्था ठाणे रायगड पालघर मुंबई त्यांचं नियोजनात जी आपलं खेळ आता बिंजोडचा चालू आहे अतिशय उत्तम चालू आहे. पण मागील आत्ता हे 8 दिवसामध्ये भांडणांचं प्रमाण पुन्हा चालू झालं आहे. शक्यतो कर्जत पट्ट्यामध्ये खूप जास्त जोरात भांडणं चालू आहे. मागच्या वेळेस आत्ता आम्ही मागच्या मैदानामध्ये अंजप मैदानामध्ये गेलेलो, एकाच मैदानामध्ये 2 भांडणं आणि ते एका ड्रायव्हरची भांडणं प्लस त्याच्यासोबत म्हणजे ड्रायव्हर बरोबर ह्याची भांडणं होते आयोजकांची. त्याच्यानंतर एक पुढे येऊन कोणीतरी मांड्या ठोपटल्या, दंड ठोपटले, त्याच्यावरनं मारामारी झालेली. मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि आपण नेहमी ग्रुपवर आपण जे पण आहे तर आपण जी चुकी आहे तिथे चुकच बोलत असतो. त्याच्यामुळे कधी कधी लोकांना आपण खटकतो पण ते जर जो खरं आहे ते खरं बोलायला काहीच हरकत नाही. बरोबर. आणि खरं बोलायला घाबरायचं कारण पण नाही. बरोबर. त्याच्यानंतर दुसरा आता एक विषय झालेला, कोणीतरी भिवंडीवाल्यांना चॅलेंज केलेलं आहे. ॲक्च्युअली भिवंडीचं आणि आपल्या वरिष्ठ कमिटीचं कुठेतरी विषय चालू आहे, म्हणजे थोडंफार 19-20 विषय चालू आहे. आणि त्याच्यामध्ये एखादा बैलगाडा मालक भिवंडी तालुक्याला जर एखादा चॅलेंज करत असेल हे कुठेतरी चुकीचं आहे. बरोबर. मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्याच्याकरता संघटनेने आता एकदम स्ट्रिक्ट भूमिका घेतली आहे आणि कालच नियम बनवलाय की जर मैदानामध्ये जर भांडणं करताना कोण सापडला आणि जर ते सिद्ध झालं की यांनी भांडणं केले म्हणजे तर त्याला बैला सगळं पूर्ण सीझन बॅन केलं. बरोबर. आणि हा निर्णय अतिशय आपल्या संघटनेने ना अतिशय विचारपूर्वक आणि चांगला निर्णय घेतला. मी नेहमी हेच सांगत होतो, जोपर्यंत एखाद्यावर कडक आणि कठोर कारवाई करत नाही ना तोपर्यंत दुसऱ्या गाडा मालकांना
म्हणजे हे लागणार नाही, शिस्त लागणार नाही. शिस्त बैलगाडी क्षेत्रामध्ये शिस्त लागणं खूप महत्वाचं आहे आणि ती कुठेतरी आता आपल्या संघटनेने ठोस निर्णय घेऊन त्याच्या पुढे वाटचाल करायला सुरुवात केली. बरोबर. आता अजून माझ्याकडून प्रश्न असेल, मी बघितलं आज पण मैदानामध्ये ती काही गाडी झाली, तिथे दंड टोपटले गेले, खूप साऱ्या चुरशीच्या लढती मला वाटतं तुम्ही पण केल्यात. असं काही तुम्ही केलंय का आतापर्यंत, म्हणजे असं दंड टोपटायचं किंवा आजपर्यंत आम्ही आहे ना, तुम्ही बघितलं पण असेल की आम्ही आलो फक्त आम्ही आमच्या कानिपनाथांचं नाव घेतो, गणपती बाप्पाचं नाव घेतो, बाकी आम्ही कुठे दंड टोपत नाही. गुलाल लावतो आम्ही बैलाला, आमच्या कपाळावर गुलाल लावतो, आम्ही निघतो. पण दंड टोपट नाही कुठेतरी. तुम्हाला जर हरवलंय, तुम्हाला जर हार सहन होत नाही ना, तुम्ही खेळ खेळू नका. कारण काय, का खेळ जर खेळताय तर मग खेळासारखा खेळा ना. हार जीत आहे, हे पैलवान आहेत, एक पैलवान जर चांगला कुस्ती खेळतोय तर तो जिंकणार आहे, दुसरा हारणारच आहे, मग कुणाची तरी पाठ लागणारच आहे. मग त्याच्याकरता आता आम्ही खाली होतो, आमची गाडी सुटत होती आणि समजलं की वर एक गाडी पेंडिंगला राहिलेली, दंड थोपटले. त्याच्यानंतर इकडं वरती वाद झालाय. म्हणजे तो आज पूर्ण रात्रभर तो मुद्दा ग्रुपवर चालणार. म्हणजे वरिष्ठ कमिटीला पण आपल्या गाडा मालकांनी मस्त कामाला ठेवलेलं आहे असंच वाटायला लागलं आता. कारण दररोज सकाळी 9 वाजल्यापासून काही ना काही मुद्दा असतोच. शेवटी मी पण काल बाईट टाकलेली की तुम्ही असे म्हणजे जे बिनबुडाचे विषय असतात ना, ते विषय ग्रुपवर टाकता, त्याच्यानंतर तुमचं परस्पर तुम्ही सगळं मिटून घेता. म्हणजे तुम्ही यंदा वरिष्ठ कमिटीला काही काम नाही म्हणून तुम्ही काम लावून देता सकाळीपासून. आता आजचा काहीतरी वाद झालाय तो रात्री पूर्ण रात्र, उद्या चालूच राहणार. 2 दिवस चालू, 2 दिवस चालणार. परत परवा मैदान आहेच, परवा परत काहीतरी होणार. बरोबर. म्हणजे एक बदल होतंय, पुन्हा बदल तसंच होता होतंय. पण पुन्हा तसाच होतो. पण जर माझं तर स्पष्ट मत आहे की तुम्हाला जर हार पचत नसेल ना, तुम्ही खेळ खेळू नका, हार पचवायला शिका. कारण बैलगाडी क्षेत्र असं आहे की कोणच असं सांगू शकत नाही, 8 पायाचा माळा आहे, कोण कधी बाजी मारेल. तुमचा कितीही पळत असला त्याच्यापेक्षा शेराला 1.25 शेर कोणतरी मिळतो. बरोबर. आणि आपल्याला शेर आहेत तर आपल्याला 1.25 शेर कोण मिळालं तर आपली गाडी पडणारच आहे. मग तुम्ही सहन करा. आणि जर तुमचे हार झाले तर पुढच्या मैदानात तुम्ही त्याची गाडी पकडून किंवा त्याचं नाव असेल त्याच्यावर नाव फिरून त्याची गाडी कशी मारता येईल हे बघा. बाकी दुसरं काय करू शकतो. तुम्ही भांडणं करणं हा त्याच्यावरचा पर्याय नाहीये. बरोबर. चला, मस्त मुद्दा मांडला तुम्ही आणि काय मुद्द्यावर बोलणार आहे तुम्ही. आता या मुंबई बिंजोरला एक गाडा मालक ओळख झालेली तुमची आणि कुठेतरी माझ्या चॅनलवर कायम बोलत असता. आजची जी गाडी पळाली, छान गाडी पळाली, 8 तारखेला तुमची जी गाडी पळाली, तर माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा असतील थारच्या मैदानाला. धन्यवाद. तर या साईडला तुम्ही बघू शकता 2 गाड्या सोमनाथ पाटील यांच्या गाड्या गुलामध्ये रंगल्या. या साईडला छावा आणि रायडर बघा मस्त. ही पण गाडी एका मापाची 2 बैला होती, त्यांचा पण गुलाल झालेला आहे. आणि त्यानंतर प्रधान आणि पुष्पा अशी गाडी ही पण रंगलेली आहे. चला, आपण यांना सर्वांना शुभेच्छा देऊ पुढच्या वाटचालीसाठी.